हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्याशी एक छानसा व्हिडिओ शेअर करणार आहे. आज माझ्याकडे जे काही ज्वेलरी कलेक्शन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. यात्रेला किंवा काही फंक्शन असेल तर मी काही सेट्स वगैरे घेतले आहेत आणि रिसेंटली पण मी ज्वेलरी कलेक्शन कलेक्ट केलेलं आहे. मी यात्रेला आत्तामध्ये केलं होतं, छोटासा मेला लागला होता तिथं पण केलं होतं. याआधी तुम्ही त्याचा व्लॉग बघितला असेल तर तिथे पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे. तो कोणकोणते सेट घेतलेले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. चला तर मी आता तुम्हाला एक एक सेट करून दाखवते. आता मी जे यात्रेला गेलो होतो म्हणजे इथे छोटासा मेला लागला होता, मुलांना खेळण्यासाठी घेऊन गेलो होतो. तर तिथे खूप सारे शॉपिंग करण्यासाठी ऑप्शन होते, खूप सारे शॉप होते, छोटे होते मोठे होते. तर त्यातलेच काही वस्तू मी आणलेल्या आहेत. ज्वेलरी सेट आणले आहेत, काही कानातले आहेत आणि काही छान छान सेट आहेत ते मी तुमच्याशी शेअर करेन. चला तर फर्स्ट हा जो सेट आहे तुम्ही पाहू शकता. हा मी महाशिवरात्रीच्या दिवशी तिकडे गेलो होतो शंकराचं मंदिर. तिथे पण खूप मोठी यात्रा भरली ती. ॲक्च्युली आम्हाला वाटलंच नाही की तिथे मोठी यात्रा असते. तर हा सेट तिथून घेतला आहे मी. खूप दिवसापासून या सेटची वाट बघते. पाहू शकता आता काय आणि खोलून दाखवते. अशा पद्धतीचा हा आहे सेट. एकदम छान आणि मस्त दिसतो, बघू शकता असा आहे. गळ्यात घातला की एकदम कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल तर एकदम वाटतं ते सेट करावा लागतो. खूप छान आहे आणि मस्त आहे, पाहू शकता अशा पद्धतीचा हा सेट आहे. तर हा मला 100 रुपयालाच भेटलेला आहे. ॲक्च्युली ऑनलाईन मी पाहिला तो याची प्राईस खूप जास्त होती, पण तो पाहता क्षणी यात दोन प्रकारे त्रिकोणामध्ये पण आहे, असं त्रिकोण त्यामध्ये डिझाईन येतो आणि ही छान माळ मस्त वाटते घातल्यानंतर. आणि आत्ता जे रिसेंटली आम्ही वाचलेला गेलो तिथून हा एक सेट आणलेला आहे, असा एक आणलेला आहे. हा पण साडीवर खूप छान दिसतो. असा साडीवर हा खूप छान दिसणार घातला की. तर असा एक सेट आणलेला आहे, तर तो दाखवते इकडे. म्हणजे सान्विका आहे, सान्विकासाठी पण खूप सारी शॉपिंग केलेली आहे. तिथे पाहू शकता ही सान्विकासाठी क्लिप्स आणलेले, छोटे छोटे आणलेले आहेत मस्तपैकी. तर ही काय 10-10 रुपयालाच आहे. काही कोणत्याही वस्तू काय 10-10, तिथे तर आम्ही भरपूर घेतलं. बघता बघता 10 वस्तू झाल्या, पण 10-10 रुपयाच्या अशा 10 वस्तू आणल्या. त्यामध्ये हे एक आणलेले आहे. अजून कोणते ही पेन्सिल आणलेली आहे, मुलांसाठी आणलेली आहे. 10 रुपयाला 3 पेन्सिली आणलेल्या आहेत. अजून त्यांच्यासाठीच आणलेलं आहे. इरेजरचं एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आमच्या दक्षिणे काहीतरी मनी भरून ठेवले. हे आहे, त्यात 5 इरेजर आहेत आणि आणलेले आहेत. असं हे ब्रेसलेट आहे, 10 रुपयाचं आहे, मोत्यांमध्येच आणलेलं आहे. खूप छान वाटते. हे आमची सान्विका पण यूज करू शकते आणि मी पण. असं हे 10 रुपयाला आणलेलं आहे आणि त्याला सेट म्हणून सान्विकालाच छान घालता पण येईल, मी पण यूज करू शकते. अशी 10 रुपयाची माळ आणलेली. मला हे लहानपणापासून अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला खूप आवडतात. भले त्याची प्राईस कमी असताना पण त्यात एक घेण्यात आणि शॉपिंग करण्याची समाधान असते, ते खूप छान आहे. तर ही खूप असं वेगवेगळ्या व्हरायटीचं आणि आहे. तर आणखीन त्यावर मॅचिंगच असं होईल म्हणून मी हे इयरिंग्स आणलेले आहेत, 10 रुपयाचे आहेत. बघू आता माझ्या कानांमध्ये तर होल्स खूप मोठे झालेले आहेत. हे एक आणलेलं आहे, हे पाहू शकता, हे पण 10 रुपयाचंच आणलेलं आहे. आणि हे आहे, तर इथे हे पाहू शकते, ही कानातले आणलेले 10 रुपयाचे. अजून एक हे सान्विकासाठी आणलेले आहेत. ह्याला काय म्हणतात ग सान्विका, ह्या मण्याला? डोळा. कसला नजर लागू नये म्हणून त्याला मध्ये दृष्टमणी काहीतरी म्हणतात. असं आणि क्रिस्टलचे मणी आहे त्यामध्ये ना. हा एक मस्त दृष्टमणी आहे. त्यानंतर हे पण एक 10 रुपयाचं गाणं. 10 रुपयाच्या अशा वस्तू आणल्या. सांग हे घाल घ्यायच्यामध्ये ते निघलं बघ. हे ब्रेसलेट आणलेलं आहे. हे घ्यायचं छोटंसं ब्रेसलेट आहे, हे पण 10चं आहे, मोत्यांचं आणि त्याला मॅचिंग होईल असं इथे डिझाईन आहे. हे माझ्या कानातल्याला पण मॅचिंग घातलं तर खूप छान. अशा हे 10 रुपयाच्या वस्तू आणलेल्या आहेत. शकता हा एक मिरर आणलेला आहे, हा मस्त आहे. 3D त्यात आईज आहे, पाहू शकता. तर हा 20 रुपयाचाच भेटला आहे आणि छान आहे. पर्समध्ये कॅरी करायला खूप छान आहे, मस्त आहे आणि आपल्याला सहज यूज करता येईल असा ट्रॅव्हलिंगसाठी. असा आहे, बघू शकता. तर हा 20 रुपयाला आहे. त्याच्यापेक्षा दुसरे होते, हलके होते जरा, ते चांगले होते, तर हे आणलेलं आहे. आणि अजून एक हे कानातले, एक मला खूप आवडलं, 10 रुपयाचे कानातले. खूप चमकते, तिथे लाईट होती त्यामुळे लाईटीमध्ये तर खूप चमकत होत्या, पण छान आहे. 10 रुपयाला एकदा यूज केलं तर. आणि हे एक आणलेले अशा पद्धतीने 10 रुपयाच्या अशा 10 वस्तू आणलेल्या. आमच्या 10 वस्तू झालेल्या. या सगळ्या 10 वस्तू आहे, 10 रुपयाच्या 10 वस्तू आणल्या. बरोबर 10 वस्तू आहे. हे कानातलं एक आणि हे तुझं वेगळं, हे सेपरेट आहे. आणि मला सेट घ्यायचे होते. मला मोत्यांचा एक सेट घ्यायचा होता, पण तो खूपच गळ्याला टाईट होता त्यामुळे. तर
तर आणखीन एक हा एक सेट आहे, मला खूप आवडला पार्ट ॲक्च्युली. पूर्ण डायमंडवर काही आपलं वेस्टर्न ड्रेस घातला की त्यावर खूप छान वेअर करता येईल आणि मस्त दिसेल. मी घालून पण पाहिलं, ते पॅकेट फोडले खूप छान दिसतं. मी ते सानवीचा आमच्या मध्ये का ते बघ ना, मला काढ नाही प्लॅस्टिकचं काढून शकतो असं पण खूप छान आणि चमकतं आणि त्याचे डायमंड आणि ते खूप छान मस्त घालून पाहिला, खूप छान दिसतात. तर हा मला 100 रुपयाला पडला. 100ला हा एक घेतला. आणि आणखीन काय घेतलं बा, आता जी टिफनवर ही रिसेंटली आत्ता मी आणलेली आहे. थोडेफार आमच्या दोघींना यूज होईल असे आणलेले आहे. आणि इथे आहे मोत्यांचे, हे सगळे मोत्यांच्यामध्ये मी जे काही कलेक्शन आहे, मागं मला वाटतं हळदी कुंकवाच्या वेळेस घेतले होते, संक्रांतीच्या वेळेस, त्यावेळेची ज्वेलरी कलेक्शन यामध्ये आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ठुशी पण आहे आणि मोठे मोत्यांचे आहेत. एक एक करून तुम्हाला ही ज्वेलरी मी दाखवते कशी आहे. तर इथे पाहू शकता ही ज्वेलरी बॉक्स आहेत. मी हे आहेत माझे वेगवेगळे याच्यामध्ये ठेवलेले आहेत, सेट आहेत. तर हा हे आपले मोत्यांचे सगळे यामध्ये ज्वेलरी ठेवलेले आहेत. हे जेणेकरून ते खराब होईल. आणि हे लाकडी बॉक्स आणलेला आहे. ज्वेलरी बॉक्स हा मला वाटतं सानूच्या पप्पांनी सावंतवाडीवरून आणला होता ज्यावेळेस ते गेले. तिकडे सगळे लाकडीची खेळणी, मेकअपचे बॉक्स वगैरे असतात. तर मुलांना आणली होती खूप सारे भोवरे वगैरे त्यांनी ठेवले. सानविकाला तुला आठवते ह्याचे लाकडी खेळणी आणली होती आमच्या सानविकाला. आहे वरती आहे थोडीफार, पण ती जास्त खेळत नाही. तर हे लाकडी ज्वेलरी बॉक्स आहे, त्यामध्ये म्हणजे ज्वेलरी वगैरे खूप मस्त आहे. आणि छोटासा आहे पण खूप महाग असतं ते, कारण टिकाऊ आहे. तिथे पाहू शकता. पूर्ण कर स्प्रेड, हे असं स्प्रेड कर इकडे, हे हावड असं आहे. यामध्ये पण मी सगळी ज्वेलरी माझी वेगवेगळी ठेवलेली अशामध्ये आहेत. एक एक करून दाखवते. आणि ह्यामध्ये पण आहेत माझं ज्वेलरीचं बॉक्स होतं, नेकलेस तो होतं का मी जास्त यूज नाही केलं. तर ह्यामध्ये माझे ज्वेलरी सेट्स वगैरे आता हे नीट सगळे ठेवायचे मला. वेगवेगळे ज्वेलरीचे सेट आहेत. हा एक आहे ना बाळा, एक हा एक आहे. मला असे ज्वेलरी कलेक्शन करायला खूप आवडतं, वेगवेगळे आहेत. हा एक दुसरा एक सेट आहे याच्यावरती. हा एक आहे, हा आपला सेट जॅकेट चोकरमध्येच आहे सगळे ज्वेलरीचे सेट. तर बघा सगळे सेट मी आता बाहेर काढून ठेवले. हा एक आणलेला सेट, हा मला खूप आवडतो. ब्लॅक साडी आता कार्यक्रम होता त्यावेळेस मी घालणार होते, परंतु नवीन आणला होता. तर इथे बघा हा एक सेट आहे, हा रिसेंटली मी घातला होता. आणि हा माझा खूप जुना सेट आहे. त्यावेळेस नवीन फॅशन आली, त्यावेळेस मी यांच्याकडून हट्ट करून हात घेतला होता. आणि हा ओरिजिनल आहे खूप, म्हणजे 450ला त्यावेळेस घेतला होता. खूप छान आहे. हे पूर्ण खराब झालं इकडचं. मी काय केलं तर सोन्यामध्ये हे ठेवलं होतं, सोन्याच्या नेकलेस, त्यामुळं हा ग्रीन कलरमध्ये थोडंसं याला झालं आहे, पण इकडं काही सामान्यांना झालं नाही. खूप छान आहे. आणि हा एक सेट आणला होता मी, मला वाटतं मिनी मार्केटला आणला. तर खूप वेळा हा मी वेअर केला. हे दोन एकत्र मला 120ला त्यावेळेस भेटला होता, त्यामुळे तो खूप आणला. आणि ते घेतलं आहे, हे चोकर एक घेतले, ते ह्याच्यावर मी पेअर करते. तर अशा पद्धतीने माझ्याकडे हे सेट आहेत खूप सारे. आता मला हे नीट अरेंज करावे लागेल. आणि हा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये मी वेगवेगळी ज्वेलरी ठेवते. इथं ते देवीसाठी असतं, ते आता रिसेंटली मी घेतली होती. याला म्हणतात बोरमाळ एक घेतली होती. आणि ही कोणती पुतळ्यांची माळ आहे, ती असेच ठेवते कारण पन्ना मला यूज करता येईल. तर बघू एखादा लूक केला तर ते यूज करणार मी, आणि पुढच्या वेळेस दुसऱ्यांना देवीसाठी. आणि इथे माझी खूप जुनी आहेत. इकडे सगळे कानातले वगैरे आहेत, असे घेतलेले कलेक्शन सगळे कानातल्यामध्ये ठेवलेले आहेत. अंगठा वगैरे असतात ह्या सगळ्यामध्ये. आणि इथे माझा हा आहे कमर बेल्ट, हा खूप दिवसापासूनचा आहे, मी एकदाच वेअर केला होता. हे असं आहे. खाली एकदा यूज केलेली ज्वेलरी आहेत, ही जर खराब व्हायला लागली, एकदा दोनदा यूज करायची म्हणून टाकून देणार. आणि ही माझी आठवण आहे, ही माझ्या लग्नातली बिंदी आहे. त्यावेळेस कसं असायचं, डायमंडच्या बिंदीची खूप फॅशन होती, तर ही बिंदी आहे माझी डायमंडची, मी जपून ठेवली. माझ्या लग्नातली ही बिंदी आहे, खूप छान आणि मस्त वाटते. अजूनही त्या आठवणी जागे आहेत, मस्त वाटते. आणि हा आता सेट माझा खराब व्हायला लागलेला आहे. एकदा वापरला मला वाटतं मी माझ्या बड्डेच्या वेळेस. मनी छान आहे याचे, फक्त हे खराब झालं, हे काढून टाकणार मी. अजून इथे एक आहे, हे काय म्हणतात त्याला, हा खोपा वगैरे म्हणतात. तर ज्यावेळेस आपण वेळ घातलं खोपा घालतो, तर त्याची बॅक साईड काय माहिती तुटली, मी जास्त यूज कधी केलाच नाही. तर बघूया आता हे जॉईंट होतं की नाही असं घालण्यासाठी. आणि हे पहिले जे खूप जुने आहे ते असे सेट आहेत. तर अशा पद्धतीने माझ्याकडे हे ज्वेलरीचं कलेक्शन आहे. आणि आता हे न्यू कलेक्शन त्यामध्ये जमा झालेलं आहे. आता हे बघू मला कसं ठेवता येईल. हा सेट मी आता बघू बड्डेच्या वेळेस घालते, बड्डेला काय असेल तर. मला खूप आवडला सेट, मस्त वाटते. तर अशा पद्धतीने माझ्याकडे हे ज्वेलरीचं कलेक्शन आहे. आणि आताची लेटेस्ट नवीन ज्वेलरी आहे, आणि पूर्वीची पण खूप सारी आहे. आणि आहे तसेच माझे ज्वेलरी राहतात, आणि त्यांची खूप नीटनेटकी ठेवते. पॅकेटमध्ये आहे तसेच. आणि छोटे ज्वेलरी बॉक्स बनवलेले आहेत,
जसे शकेल तेवढे ही नीटनेटके ठेवते. फेस्टिवल झाले पुन्हा ती जागच्या जागी ठेवते, त्यामुळे ती खूप छान राहतात मेंटेन. तर इथे पाहू शकते हे मोत्याचे सगळे याच्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून ते इकडे तिकडे जाऊन मोत्यांचे माझ्याकडं कलेक्शन मी थोडं एकदम नाही आणत, जसे जमेल तसे. आता ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम आणलेली छोटीशी आहे, आपलं मोत्यांचं आहे. आणि आत्ता रिसेंटली मी संक्रांतीला आणले होते, हळदी कुंकवाला संक्रांतीला दक्षिणच्या बोर्डांच्या वेळेस आणि संक्रांतीला मीही घातले होते सेट. ही आहे मोत्यांची ठुसी बोलतात, काय म्हणतात त्याला, बोरमाळ म्हणतात, हे आणलेली आहे. आणि हे एक मोठं लॉंग आणलेले त्यावेळेसच आणलेले मोत्यांचं. थोडा कलर दोन्हीमध्ये फरक आहे, एक जरा व्हाईट आहे आणि हे जरा पिवळसर आहे. तर हे एक आणलेलं हे ज्वेलरी हे मोत्यांचे आहे याच्यामध्ये. ते मोत्यांचं कलेक्शन आहे माझ्याकडे ज्वेलरीचं. आणि ही आपली मोत्यांची नथ आहे, यामध्ये 2 नथ आहेत वेगवेगळे ठेवलेले आहेत. आणखीन आहेत हे माझे खूप दिवसापासूनचे आहे, जे आपले कानातले घातल्यानंतर मागे जे लावतात ना, खूप छान आहे आणि खूप मस्त आहे तसंच आहे ठेवलेलं याच्यामध्ये. मी हे 2 जोड मी वापरते कधी कधी, तर खूप छान मस्त वाटते मला. ॲक्च्युली मोत्यांची पण ज्वेलरी खूप आवडली. आणि याच्यामध्ये अजून एक मी ज्वेलरीचा सेट आपला असाच ठेवलेला, हा मला वाटतं खूप मागे एकदा घेतलं होतं मी मार्केटला, लॉंग मंगळसूत्रामध्ये आहे, पॅटर्नमध्ये असं आहे. तर अशा पद्धतीने माझ्याकडे एवढे ज्वेलरीचे कलेक्शन आहेत. आणि बघा आता काय फेस्टिवल आहे, तर माझं बड्डेच्या वेळेस हे घालणार आहे मी आता. हे मस्त मला खूप आवडलं, डायमंडचं छान आणि छोटंसं आहे. तर हे सगळं आता मी ठेवून देते आणि छान मस्तपैकी यामध्ये बॉक्स आता रिकामी केलेला आहे. ह्यामध्ये छोट्या एक साईडला कानातले वगैरे आपले असतात ते, आणि इकडे खाली मोठे सेट ठेवणार आणि बाकी याच्यामध्ये ठेवणार आहे. बघू आता जागा पुरती आहे. चला तर आता हे सगळे मी बॉक्समध्ये, हा आहे माझा मेकअपचा ज्वेलरी बॉक्स आहे, त्यामध्ये ठेवलेले आहे. ते सगळे कानातले आहे, डायमंडचे आहेत थोडेसे. आणि इथे आपले आहेत हे याच्यामध्ये पॅक केले, कारण जागाच नाही. ते पहिले सगळे जुने माझी ज्वेलरी आणि इकडे सिल्वरची आहेत. आणि याच्यामध्ये हे मी आता ते 10 रुपयाचं आणलं, तिकडे ते बॉक्स ह्याच्यासाठी यूज केले, कारण ह्याचे डायमंड निघायला सुरुवात झाली, ते सेपरेट ठेवले. या बॉक्समध्ये सगळी मोत्यांची माझी ज्वेलरी आहे, जी रिसेंटली आत्ता घेतलेली पहिली हे आहे, साडीपिन वगैरे सगळे मोत्यांचे कानातले वगैरे आहेत, ते ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. ते सेपरेट ठेवले नाही, खराब होत नाही ज्वेलरी, जास्त दिवस राहते. ते हे अशा पद्धतीने हे पॅक होतं आणि पूर्ण असं हे स्प्रेड केलं की खूप छान आहे. खूप कडक बॉक्स आहे हा, एकदम टिकाऊ आहे. असं पूर्ण पॅक होतं. आणि इकडे आता हे अजून काढलेलं नाही, तर ही अशीच ठेवणार आहे ना बॉक्समध्ये, मी तुम्हाला यूज करायला सोपं होईल आणि खराब होणार नाही. वापरून झाले पुन्हा ह्याच्यात ठेवणार. आणि हा ज्वेलरी बॉक्स आहे माझं नेकलेस दुसरे ठेवलेलं आहे. तर यामध्ये ज्वेलरी बॉक्स ठेवण्यासाठी असं ठेवलेलं आहे. मस्त याच्यामध्ये राहतात हे सेट. आणि अजून आहे तर त्यांच्या पण साठी आता मला बॉक्स वगैरे आणायचं आहे. पाहूया आता कसे आहेत. एक मिरर आहेत, हा मिरर तर मला भरपूर प्रमाणात आवडला. एक मॅजिक असं 3D आहे याच्यामध्ये. आणि हा एक ज्वेलरी सेट आहे, तो पण आता बघू ह्याच्यातच ठेवते तात्पुरता, आता कारण जागा जास्त नाही आहे कुठे माझ्याकडे. तर ह्यामध्ये असं ठेवून देते, जेणेकरून मग मला आता यूज करता येईल. पुन्हा ठेवतायला असंच ठेवायचं. मला खूप आवडला हा ज्वेलरी, मी खूप दिवसापासून पाहत होते, अशी मला हवी होती. नेमकी त्या दिवशी गेले मी आणि अचानक दिसला तर घेतलाच मी. काही म्हटलं हा घ्यायचा आहे. वेस्टर्न जो आपण ड्रेस वेअर करू त्यावर हा खूप छान मस्त दिसेल. बघू आता माझ्या बड्डेच्या दिवशी बघू आता हा घालणार आहे मी. चला तर इथे पाहू शकता. आता ही माझी ज्वेलरी मी सगळ्यामध्ये ठेवलेली आहे. तर आजचं ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि यातला कोणता सेट तुम्हाला खूप आवडला ते पण कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.